आता याच्यामध्ये आल्यापासून आपण परत एक 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 मधल्या परत गोष्टी करू. तर याच्यामधल्या काही तुमच्या संसारिक मधल्या गोष्टी आहेत ज्याच्या तुमच्या डे टू डे लाईफ मधल्या आहेत. तुम्ही जीवनात कसं असावं कसं नसावं. मी जास्त परीक्षा नाही घेत, डायरेक्ट सांगायला सुरुवात करतो. तर इथे समोर आहे ना सर, एडकेची टक्कर बघायला मिळते बघा. दोन एडके ते बघा, हे दोन एडके आणि त्यांची ती टक्कर. तो हा एका वेळेचा खेळ होता. कोंबड्याच्या झुंजी, हत्तीच्या साठमारी, एडक्याच्या त्या टकरी, आणि ते अजूनही घेतात. म्हणजे काही काही ठिकाणी आहे तो खेळ. तर कारण इथं तोच आहे का, तुम्ही ज्या वेळेस येणार आहे किंवा ते थांबणार आहे तर तुम्हाला सासवी कवी बहुती नव्हतं किंवा काहीच नव्हतं. तुम्हाला टाइमपास, तुम्हाला वेळ काय जाणार आहे तुमचा. तर कुठेतरी अशा ज्या गोष्टी असतात तर त्यावेळेस ते प्रचलित खेळ पण आपल्याला लक्षात मिळतो का तिथे एडक्याची टक्कर बघायला मिळते बघा आपल्याला. याच्या बाजूला इथे एडक्याची टक्कर बघायला मिळते. थोडंसं जर माझ्या बघायला गेलं तर मगाशी जसं कामशिल्प दाखवलं होतं तसं ह्या ठिकाणी पण कामशिल्प बघायला मिळतंय. या ठिकाणी या ठिकाणी ना इथं वरती देतो का रे टॉर्च माझे हे कामशिल्प इथे बेडवरती येते. तो पुरुष खाली आणि ती स्त्री वरती. संकोच अजिबात बाळगायचं नाही बरं का, तुम्हाला पुढे जाऊन. आणि मला दरवेळेस कोणतरी मेडिकल वाला भेटतच. तर इथं ते कामशिल्प दाखवलंय. इथं ह्या एडक्याच्या टक्करी दाखवल्या, जीवनातला भाग दाखवलेला आहे. त्याच्यानंतर काय सर शिल्प आहे ना, इथं बघा, इथं परत लक्ष्मी दाखवली, ती गजलक्ष्मी दाखवली बघा, इथे लक्ष्मी दाखवली. आणि याच्यामध्ये तर आता बघतो ना, हे छत बघतोय आपण बरोबर. याला हा जो प्रकार आहे, मी नंतर लाईट बंद करतोय. पाहिजे का लाईट कोणाला? नाही. तर याला नाभी छंद म्हणून ओळखलं जातं. तर नाभी छंद तर म्हणजे मी मगाशी ते सांगितलं का त्यांना जे निसर्गात भावलं किंवा जे निसर्गात दिसलं ते त्यांनी त्यांच्या कलाकृतीमध्ये हे करायचं केलं. तर याच्यामध्ये 4 प्रकार येतात. या छताचे 4 प्रकार येतात. तर याच्यामध्ये फक्त कमळ असतं ना, कमळ आपण जेव्हा उलटं करतो, आपण उलटं केलं तर ते खालून कसं दिसेल. परत विषय तोच आहे, कमल प्युरिटीचं प्रतीक आहे. कमल प्युरिटीचं प्रतीक आहे, ते खालून कसं दिसणार त्याप्रमाणे कमळ असतं. आणि याच्यामध्ये हा नाभी छंद प्रकार आहे. थोडक्यात जो केळाचा जो लोंगर असतो, जी केळी येतात, तर तो खालून आपण जेव्हा बघतो, तो जो खालून बघतो तो किती डिझाईन किंवा अट्रॅक्टिव्ह वाटतो. तर त्यांनी तो डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचं त्या पद्धतीने शिल्पांकन केलं. ज्यावेळेस बघा ते छोटे छोटे, म्हणजे सगळ्यात खाली छोटी असते, त्याच्यात थोडीशी मोठी, त्याच्यात थोडीशी मोठी, असं ते लोंबलेलं असतं. तो समोर त्यांनी आणला आणि या पद्धतीने केलं. आणि याच्यामध्ये परत काय केलेलं आहे का, आता याला काही काही वेळेस काय म्हटलेलं आहे, हे सशाचे कान म्हटलेले, याला गज तालू म्हटलेलं आहे. गज म्हणजे हत्ती आणि तालू म्हणजे माथा किंवा जे डोकं आपलं. तर याला गज तालू म्हटलेलं आहे, याला सशाचे कान म्हटलेले. सशाला काय आता ते सशाचे कान मोठे असताना त्या प्रकारे त्यांनी म्हणजे ती त्या पद्धतीची नावं दिलेली. आणि हे शिखर बनवत असताना काय केलेलं आहे, हे कड्या आहेत बघा, आता इथं गेलेली बघा, खड्डीत झालेली दिसतंय. या कड्या एकावर एक ते रचत गेलेले. आणि हे सगळं काम खाली त्यांनी बनवलंय आणि नंतर ते रचत आलेलं आहे इंटरलॉकिंग सिस्टीम. इंटरलॉक म्हणजे काय झालेलं आहे, एक फिमेल एक हे केलं भाग असतो आणि त्याच्यावरती तो मेल भाग याच्यामध्ये बसवतात आणि त्याच्यावर दाब पडला, वजन पडलं तर तो सांधा घट्ट होऊन जातो. जर तुम्हाला सिमेंट काय जे बॉन्डिंग मटेरियल आहे ते वापरायची गरज पडत नाही. ही गरज पडत नाही म्हणजे काय झालं, परत मगाशी तो विषय आला का तुमचं कॉस्ट कमी झालं. आता याच्यामध्ये आता इथं द्वार शाखा इथं समजून घ्या. आता आपण जे उभं आहोत ते द्वार शाखा म्हणजे थोडक्यात वेलकम गेट. तर ते काय करताय, तुमचं स्वागत करताय. म्हणजे 1 2 3 4 5 अशा समजा काय कमानी उभारल्या स्वागतासाठी. आणि ते काय केलं, साधारणतः तसं ड्रॉवर मध्ये ढकलून दिलं टेबलचं, तसं मध्ये करून दिल्या, तर एकावरती एक करून दिलेलं आहे. आता बऱ्याच वेळेस अजून एक ओळखण्याची खूण असते का, मंदिर जसं पंचांग प्रासाद दाखवलं तुम्हाला मी, 5 हे दाखवले. अशा बऱ्याच ठिकाणी जर तेवढे जर भाग असतील तर 5 शाखा असतात. पण शास्त्र परत एकच सांगतं का जरी काही नसेल तर पंचशाखीय द्वार हे तुम्ही बनवावं. शास्त्राप्रमाणे किंवा अध्यात्मतेच्या प्रमाणे पंचशाखीय द्वार बनवावं हे शुभकारक असतं. कारण मंदिर ज्याचं बनवायचं असतं ते म्हणजे जमीन निवडण्यापासून तर कलशापर्यंतची विधी सांगितलेली आहे. म्हणजे तुम्ही जमीन कशी निवडायची, पहिली जेव्हा तुम्ही काय पाया खणणार असता तो पायाचं कारण जो मालक असतो त्याचा आय वेळ काढणं, त्याची तिथी काढणं, नक्षत्र काढणं, म्हणजे खूप खूप किचकट गोष्टी होत्या. तर तो वास्तुपुरुष असतो, तो वास्तुपुरुष काढणं, त्याची दिशा कुठली ठेवणं, त्या बऱ्याचशा त्या टेक्निकली गोष्टी. तर शक्यतो म्हणता बा पंचशाखीय द्वार हे बनवावं. आता याच्यामध्ये काय केलंय का, मग ज्याप्रमाणे द्वार पंचशाखीय झालं तर त्याला वेगवेगळी नावं देत गेलेली. आता वेगवेगळी नावं कशी देत गेलेली, आता इथं व्याल दिसतं बघा तुम्हाला, मग अशी व्याल दाखवला, मग ही व्याल शाखा, नंतर ही रत्न शाखा, ही स्तंभ शाखा किंवा रूप शाखा, किंवा इथं मानव दिसतं किंवा वादक दिसत आहेत, ही वादन शाखा, अंजली मुदत नमस्कार करताना दिसतंय, किंवा ही मानव शाखा किंवा नर शाखा, अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आता हे करत असताना हे ओळखण्याची कशी, किती शाखीय द्वार आहे,
तर ह्याच्या मूर्ती मोजल्या 1 2 3 4 आणि 5 म्हणजे हे पंचशाखी म्हणजे सगळ्या ओळखण्याचे गुण. म्हणजे हे जरी काही लक्षात नाही आलं तर या खालच्या मूर्ती मोजून घ्यायच्या, त्या जेवढ्या असतील तेवढ्या शाखेचं ते द्वार. आता याच्यामध्ये काय असतं, परत आता तर धरलं तर जरी काही नसेल तर कमीत कमी 3 शाखेचं तरी द्वार बनवा, कमीत कमी 3 शाखेचं करा. पण ह्या शाखा कधी समान असतात, 2 4 6 8 अशा नसतात, 1 ते 9 शाखेपर्यंत बनवतात. म्हणजे फक्त एक शाखा ते 9 आणि त्यांना वेगवेगळी नावं पण दिलेली, हस्तिनी नंदिनी वगैरे अशी वेगवेगळी नावं पण दिलेली. पण हे 1 ते 9 पर्यंत बनवतात, पण ह्या समने बनवतात, 2 4 6 ने बनवतात, ह्या विषम याच्यामध्ये बनवतात. फक्त ही जी शाखा आहेत ना हिला स्तंभ शाखा किंवा रूप शाखा बनवतात, पण फक्त ही दाखवताना नाही तर पुरुष रूपामध्ये दाखवतात आणि ह्या बाकीच्या स्त्री रूपामध्ये. कारण स्तंभ हा पुल्लिंगीमध्ये गेला आणि शाखा जी किंवा भाग ही स्त्रीमध्ये गेली म्हणून ती स्त्रीलिंगी. तर ह्या स्त्रीलिंगी दिसतात आणि हा पुरुष दिसतोय बाकी स्त्रीलिंगी. आता याच्यामध्ये परत काय दिसतंय, चामर दिसतंय, ही चामरवाली दिसते, परत फुल गेले, परत तीच कॉन्सेप्ट आली. त्याच्यानंतर परत काय असतं का याच्यामध्ये इथे गंगा आणि यमुना बघायला मिळते. म्हणजे ह्या ज्या असतात ह्या नदी देवता मानलेल्या आहेत. तर नदी देवतेचं महत्व का ते आपण पुढे बघणार असेल, कारण ह्या बाजूला असते गंगा, इकडे असते यमुना. परत यांना ओळखण्याची सगळ्यात सोपी खूण का गंगा जी असते ही मकरावर असते आणि जी यमुना असते ही कासवावर असते. तर ह्या आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचं महत्व काय आपण थोडंसं पुढे बघू. परत हे चामर आलं म्हणजे परत तुमचं हे आले. आणि ज्या वेळेस परत अजून एक ओळखण्याची खूण म्हणजे आता पुरुष रूपामध्ये सांगितलंय, ज्या देवतेचं मंदिर असेल त्याचे द्वारपाल असतात. म्हणजे जर शैव मंदिर असेल तर तुम्हाला शैव द्वारपाल बघायला मिळतील, वैष्णव मंदिर असेल तर वैष्णव म्हणजे जय विजय, त्यांना जय विजय म्हटलं तर जय विजय. आणि याच्यामध्ये परत आता ह्या वेगवेगळे प्रवेशद्वार आहेत. याच्यात जसे अष्टभैरव जे सांगितलेले आहेत तशा प्रकारचे त्यांचे द्वारपाल असतात. म्हणजे परत पूर्वेला कोणता असावा, पश्चिमेला कोणता असावा ते पण आहे. पण साधारणतः आपल्याला काय बघायला मिळतं का शैव द्वारपाल बघायला मिळतं. त्यांना ओळखण्याची सगळ्यात सोपी खूण जे शिवाच्या हातात जे आयुध असतात म्हणजे डमरू, त्रिशूल, नाग, तसे तेच आयुध ते त्यांच्या हातामध्ये जातात. आता हे झालं, ही द्वार शाखा झाली. हा झाला उमरा आणि याला म्हणतात मंदारक. आता हे तिन्ही ठिकाणी सारखेच आहे, याला म्हणतात मंदारक. आणि इथं आपल्याला बऱ्याच वेळेस कीर्तिमुख बघायला मिळतं, स्वस्तिक बघायला मिळतं, कमळ बघायला मिळतं. कारण याच्यामध्ये जे आपल्याला 27 वगैरे असे हे दाखवले शुभ लक्षणं सांगितलंय. कलश बघायला मिळतो, कलश हे मांगल्याचं प्रतीक आहे. कारण ते बघून मांगल्य किंवा जे चांगली गोष्टी आहेत असते ते चांगल्या गोष्टी, स्वस्तिक पण मांगल्याचं प्रतीक आहे, शंख मांगल्याचं प्रतीक आहे, त्याच्यानंतर कलश मांगल्याचं प्रतीक सांगितलं. तर हे ह्या मंदारकावर आपल्याला बघायला मिळतं. परत हा काय झाला, हा झाला उमरा झाला. किंवा तुम्हाला कुठंतरी तो ओलांडायचा किंवा कुठंतरी तुम्हाला ते बंधन आलंय, स्टेप आलेली, ही स्टेप ओलांडून तुम्हाला तिकडे जायचंय. पापा मैं तेरी मल्लिका, हा आहे ना ते दहलीज पार करा ते. तर ते दहलीज उमरा तो तुम्हाला पार करायचं. म्हणजे काय करायचं असं का इथले जे काही गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या सोडून किंवा हे करून तुम्हाला एका नवीन ठिकाणी किंवा नवीन जागेमध्ये प्रवेश करायचा. म्हणजे ती जागा तुम्ही ओलांडताय किंवा हे पार करून जाताय, ते कुठंतरी हे बंधन पार करून तुम्ही तिकडे जाताय. तर त्याच्यामुळे याला खूप महत्व दिलेलं आहे. आणि बरं ते मांगल्याचे चिन्ह इथं दिलेलं आहे. आता ते झालं. त्याच्यानंतर हा आले हे ललाट बिंब. तर ललाट बिंब म्हणजे तुमचं थोडक्यात कपा. इथं आज्ञाचक्र येतं ना, तर इथं आपल्याला बऱ्याच वेळेस गणपती बघायला मिळतो. तर याच्यामध्ये परत एका ज्या इच्छित देवतेचं वाहन असेल तर त्याच्या परिवारातली देवता असेल तर ती परिवाराची देवता आपल्याला इथे असायला बघायला मिळायची. पण आता झालं असं आहे का बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा गणपती बघायला मिळतो. मुळात गणपती हा रक्षणकर्ता मानलेला आहे. तो आधी रक्षणकर्ता नव्हता, तो विघ्नहर्ता नव्हता, तो विघ्नकर्ता होता तंत्रामध्ये. नंतर तो विघ्नहर्ता झाला. तर त्याच्यात एक विघ्नहर्ता झाला, परत तो शिवाच्या फॅमिलीमध्ये येतो. तर मग विघ्नहर्ता म्हणून तर त्याला काय केलंय आणि मुळात तो रक्षणकर्ता होता. ज्यावेळेस पार्वती माते स्नानासाठी गेलेल्या होत्या त्यावेळेस काय सांगितलं होतं का गणपतीला तिने गण तयार केला होता आणि गणपतीला सांगितलं होतं तू पहारा दे, कोणाला हात सोडू नको. तर शिव आलं होतं. शिवाचं आणि गणपतीचं युद्ध झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर काय करतं, शिवाने गणपतीचं ते मुंडकं शिरकाला हे केलं होतं. आणि त्याच्यानंतर तिथं हत्तीचं शरीर बसवलेलं होतं. तर हत्तीचं शरीर, परत हत्ती एकच होतं का हत्ती सगळ्यात जगातला बुद्धिमान प्राणी. त्याच्या मागे परत निसर्गाची किंवा ते स्वतःला पण हे केलं का सगळ्यात बुद्धिमान प्राणी किंवा जर असेल तर तो हत्ती किंवा गज मानला जातो. मग त्याचं ते शिर बसवलेलं होतं. तर आपल्याला इथं काय होतं, याच्यावरती रक्षणकर्ता म्हणा किंवा तो एक इथं बघायला मिळतो आपल्याला ललाट बिंब.
आता इथे 2 लाडबिंब बघायला मिळतात, 2 केला तर शक्यतो एकच असतं, 2 बघायला मिळतात. त्याच्यावरती जर बघितलं तर त्याला उत्तर अंग म्हणतात. उत्तर अंग, उत्तर म्हणजे वरती म्हणा किंवा वेगळा किंवा आहे, आणि ते अंग म्हणजे तो भाग झाला. तर याच्यामध्ये काय असतं का उत्तर अंगामध्ये वरती ह्याच्या 3 मोठ्या मोठ्या देवळे जे दिसत आहेत याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतो, आणि त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतो, बाजूला मातृका असतात किंवा गण असतात वेगळा हे असतात. तर शक्यतो ब्रह्मा विष्णू आणि महेश बघायला मिळतो. मध्यभागी शिव असतो, त्याच्या डाव्या हाताला ब्रह्मा असतो आणि त्या बाजूला विष्णू असतो. तर म्हणताना एक पण म्हणतात का शिव मध्ये आणि ब्रह्मा आणि विष्णू बाजूला, तो बॅलन्स, तो उत्पत्ती स्थिती लयचा तो बॅलन्स पण असा. तर ते झालं. तर थोडक्यात आता ही कन्सेप्ट अशी केलेली आहे द्वार शाखा, म्हणजे तुमचं हे वेलकम केलेलं आहे. तर ज्यावेळेस आपल्याला तुमचं वेलकम करायचं असतं तर आपण काय करतो, म्हणजे घरात किंवा याच्यात काय करतो आपण, अजून तिलक लावतो. तर सुरुवातीला एक प्रथा होती का कुठली पण शुभ गोष्ट किंवा आपल्याला हे करायचं असलं तर आपण एक कलश बनवायचो आणि दारावरती तोरण लावायचं, बरोबर, तोरण लावायचं. तर तोरण म्हणजे एखादं जरी गेलं, म्हणजे ती घटना जरी होऊन गेली असेल तरी आपल्याला तोरण बघायला मिळालं तर आपण ओळखून घेतो की इथं काहीतरी शुभ काहीतरी झालेलं आहे. तर तोरण कसलं असतं, फुलांचं, पानांचं असतं, आंब्याच्या पानांचं, झेंडूच्या फुलाचं, आंब्याचा पान. आंब्याचं पान किती दिवस ऑक्सिजन देतं, 30 दिवस ऑक्सिजन देतात, त्याच्यातून ते उत्सर्जित होत असतं. तर ज्यावेळेस तुमच्याकडे कार्यक्रम असतो तर आता आपण फक्त शॉर्टलिस्ट करतो, तेव्हा लोक शॉर्टलिस्ट करत नव्हते. तर जेव्हा लोक येत होते तर कुठंतरी तो निसर्गाचा किंवा त्या इकोसिस्टीमचा तो मेल साधावा, कारण कोविड मध्ये आपण भोवलेले नक्कीच, कारण खिशात पैसे असून ऑक्सिजन मिळत नव्हतं आणि रोज झाडं तोडतोय. आता आम्ही 1800 तोडणार आहे नाशिकमध्ये. तर हा इकोसिस्टीम जो आहे तो इकोसिस्टीम कुठेतरी बॅलन्स राहावा किंवा ह्या पद्धतीने राहावं. आंब्याचं तोरण लावायचं. तिने मगाशी सांगितलं का झेंडूचं फुल, तर झेंडूचं जेव्हा आपल्याला परत झाड लावायचं असतं तेव्हा आपण काय करतो, फक्त जुनी जी माळ असते ना तर 2 फुलं किंवा 3 फुलं सुकट ठेवतो. दसऱ्याच्या काय त्याच्या आधी आपण काय करतो, ते फुल सुकतो आणि टाकून देतो, म्हणजे एकापासून आणि तोच प्रकार सीताफळाच्या बाबतीत, तोच प्रकार डाळिंबाच्या बाबतीत. अख्खा डाळिंब नाहीच लावत, कुठेतरी एक बी लावतो त्याच्यापासून एक होतं. तर ही सृष्टी चालवावी किंवा निसर्गामध्ये चालवत असतात तर याच्या मागचा प्रकार यायचं का एकापासून अनेक, तुम्ही एक जीवापासून तो अनेक जीव असा, तर त्याच्या मागची संकल्पना तिचे. आणि परत त्याचा निसर्गाशी हा समतोल घातलेला आहे का त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे मिळतो, आलेले लोक राहतात त्यांना तो त्यांचा म्हणजे त्यांना व्यवस्थित ऑक्सिजन वगैरे मिळावं गर्दीच्यामुळे त्याच्यामध्ये तो भरून देईल. आता परत त्याच्यामध्ये कलश आता कलश मागाशी सांगितलं होतं आपल्याला कलश बघायला मिळतो. आता कलश बघायला मिळतो तर हा कलश आहे आणि हे पानं बाहेर आलेली, आणि कलशाला आपण शक्यतो नागवेली किंवा आंब्याचे, बहुत करून आपण आंब्याचेच पानाचा तो कलश करत असतो. एक कलश बघायला तर म्हणजे ह्या प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक भाग तुम्हाला ही काही ना काहीतरी हा सांगत असतो, दर्शवत असतो. मध्ये ब्रह्मा विष्णू आणि ते दाखवलेले असतात. तर थोडक्यात असं आहे का ज्यावेळेस आपण हे ओलांडून मध्ये जात असतो, गर्भगृह मध्ये जात असतो, तर साधारणतः ही मंडळी बघत असतात कोण येतंय, काय येतंय, कशा प्रकारचं येतंय. आणि एवढं 2 तास झाले हा माणूस झगमाऱ्या करतोय, तोंड वाजवतोय, तरी यांच्यात काही फरक पडलाय नाही. तो कुठेतरी तो बघत असतो, तो बघत असतो, तो ऑब्झर्वेशन करत असतो. आणि त्यांनी हे स्वागतासाठी आपल्याला ह्या लोक ठेवलेले, हे स्वागतासाठी, कारण त्याच्या हातामध्ये बघा चौरी दिसते बघायला, चौरी बघायला मिळते. हे द्वारपाल आहे, हे द्वारपाल कोणालाही सोडत नाही मध्ये, कारण सिक्युरिटी गार्डचं काम एकच असतं का मध्ये कोणाला सोडायचं आणि कोणाला नाही सोडायचं. ह्याच्यासाठी ते सिक्युरिटी गार्ड 2 ठेवले असतात, देवाच्या संरक्षणासाठी नाही, की कुणी घुसू नये मधून म्हणून ते सिक्युरिटी गार्ड ठेवलेले. कारण ते पण आपली परीक्षा बघत असतात किंवा ते पण अवलोकन करत असतात का कोणाला सोडावं आणि कोणाला नाही सोडावं. गंगेच्या याच्यात हे असं आहे का तुम्ही गंगेच्या त्या सगळं हे ज्ञान घेऊन सगळं सुचिरभूत होऊन तुम्ही मध्ये यायचंय. येताना तुम्हाला गंगेमध्ये काय तुम्हाला हातपाय धुवायचे परत किंवा स्नान करायचं. आज जर बघितलं तर कुणीतरी आता काशीला जाऊन येतो, एक तो लोटा घेऊन येतो, पाणी घेऊन येतं आणि गावात माऊंदा करता अख्खा गाव त्या लोट्याच्या पाया पडत आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे नुसतं आपल्याला तर स्पर्श जरी करायला मिळाला किंवा त्या पाण्याला हात जरी झाला तरी आपण जेवढं आपण स्वतःला पवित्र तेवढं भाग्यवान मानतो. तर इथं साक्षात तुमच्याकडे गंगा आणि यमुनेची सोय करून ठेवली. हे सगळं शिकून हे सगळं माहिती करून त्या गंगा यमुने स्नान करून परत तुम्हाला मध्ये जायचं आहे, हा उंबरा ओलांडायचा आहे. झिजलेला असतं तरी पण त्याच्या साधारणतः याच्यावरून एक येतो. तर इथे हा अंधकासूर वधाचं शिल्प आहे. तर अंधकासूर जो होता
त्याला हे रक्तबीज म्हणून येतो बघा, का त्याच्या रक्तातून परत हे होणार. तर थोडीशी जागा त्या लोकांना झालं, म्हणजे आपल्याला कळू लागेल 5 मिनिटं. तर रक्तबीज त्याचं नाव होतं, का त्याला जरा त्याला वरदान जे होतं का तुझ्या रक्तातून परत एक आसूर तयार होणार, तुला मरण येणार नाही. तर इथं शिल्प बऱ्यापैकी खूप खंडित झालेलं आहे. पण इथं शिव आलिडा सणामध्ये त्याच्यानंतर हा त्रिशूल आहे, त्रिशूलाने त्याला असा वर उचललेला आहे. ह्याच प्रकारचं शिल्प दाखवतात. त्याला वरती उचललं आहे, त्याचं रक्त पडतं तर खाली तर काय तर कुत्रं दाखवतात किंवा काली दाखवतात. ती कपालामध्ये गोळा करते आणि ती पिते. तर याच्यामध्ये त्याला वरदान एवढं मोठं होतं, म्हणजे ताकद एवढी झालेली होती का तो शिवाला सुद्धा पण हे होत नव्हता. म्हणजे शिवाला सुद्धा तो म्हणजे शिवाकडून पण तो म्हणजे मारला जात नव्हता किंवा त्याचं हे होत नव्हतं. तर मग शिवाने काय केलं होतं, प्रत्येक देवाला आवाहन केलं का तुमच्या ज्या शक्ती आहेत थोडंसं बाजूला होऊन, तर तुमच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती मला पाठवा म्हणून. तर त्या सप्तमातृका ज्या आल्या, सप्तमातृका आल्या, आणि सप्तमातृका म्हणजे ते देवीचं जे नवरात्राचं आपण जे युद्ध म्हणतो ते 7 दिवसाचं ते 9 दिवसाचे जे युद्ध झालं तर त्या सप्तमातृकांनी शिवाला मदत केली होती आणि त्या अंधकासुराचा वध झालेला होता. किंवा हे नाही तर जीवनातला तर आपल्या एक डे टू डे लाईफ मधला एक हा प्रसंग बघायला या याच्यामध्ये अशा आपल्याला 4 खांब बघायचे आहे 4ही बाजूने. दही बनवायचं काम चालू आहे. बरोबर. अजून बाळाला वरती जोडले. हा, आता आपण घरी गेलो का घरी गेल्या पहिली ऑर्डर असते, मस्त पोहे बनवा, चहा बनवा गरम गरम. आणि त्याचं म्हटलं नाही बनवत, तू दिवसभर काय करत होते? बरोबर आहे ना, दिवसभर काय करत होते, तुला काय काम होते? मी एवढं दमून भागून आलेलं आहे. पण ती पण दमलेली भागलेली असते किंवा तिला पण हे असतं. तसं पाहायला गेलं तर मल्टी स्किल आणि मल्टी फ्लेक्झिबिलिटी. मल्टी स्किल आणि मल्टी फ्लेक्झिबिलिटी. एका हाताने काय बनवते, दही बनवते, झोका देते. एका हाताने ती बाळाला झोका पण देते. बरोबर आहे. म्हणजे आपण जरी म्हणतो बा तुला घरात काय कामं असतात तर ही कामं असतात. दोन्ही हात तुमचे अडकलेले आहेत, दोन्ही हाताने तुम्ही ते काम करत असतात. त्याच्यानंतर परत मगाशी सांगितलं हा जुन्याचा भाग, याच्यामध्ये परत आला हे इंद्राणी आसन. मगाशी जे दाखवलं होतं वरतीचं बाहेर दाखवलं होतं, बाहेर दाखवलं होतं इंद्राणी आसन आहे. हा परत बेड आहे, वरती तिथं पण दाखवलं होतं. हा बेड आहे, हा पुरुष आहे आणि ही वरती स्त्री. म्हणजे हे झाले तुमच्या जीवनातले भाग. हे जर झालं नाही किंवा असं हे नसलं तर परत पुढची सृष्टी चालणार नाहीये किंवा उत्पत्ती स्थिती लय ह्या गोष्टी ह्या होणारच नाही. तर हे झालं. त्याच्यानंतर परत आता तुम्ही 2 जण या पुढे. आता यांनी काय केलं शिल्पीनी, फक्त तो अनावश्यक दगड आहे ना तोच फक्त बाहेर काढलेला आहे. आणि याची जर साईज बघितली तर साधारणतः येतं 3-3.5 इंच. 2.5 ते 3 इंच आहे ना. 1 इंचाचं बोट आहे ना, हे साधारणतः 2.5 इंचाचं धरलं आणि हे साधारणतः एक 6 इंचाचं. ह्या 6 इंचाच्या भागामध्ये त्यांनी पूर्ण कोरलेलं आहे. हे शिल्प कोरत असताना बघा ही अशी माळा पुढं आलेली, नंतर एक कमलीची मेखला आलेली, गळ्यातले हार आलेले, कानातले आलेले, हेअरस्टाईल वगैरे सगळे आलेले. पायाला पण दिलेलं, पायाला उभा दिलेला ना काय, हो दिलेलं आहे. आणि नंतर ते शालीसारखं किंवा जे वस्त्र येतं ते वस्त्र पाठीमागच्या बाजूने आले. तर आता फक्त या शिल्पांमध्ये हेअरस्टाईल वगैरे किंवा जे हे तुम्ही बघत राहा. हिच्यामध्ये पण नृत्य मुद्रा आहे बघा. परत इथं हा युद्धाचा प्रसंग आहे. युद्धाचा प्रसंग आहे, वाली सुग्रीव युद्ध म्हणूया किंवा युद्धाचा प्रसंग आहे. युद्धाचा प्रसंग आहे. परत हाच विषय येतो, हे जर घर दाखवलं असेल तर हा प्रसंग घरात नसावा, कला नसावा. परत इथं कलश वगैरे जे छोटं छोटं जे काम आहे ना, छोटं जे काम आहे ना, ते छोटं काम आपल्याला या शिल्पांमध्ये बघायला. काय सांगितलं, विष्णू आणि लक्ष्मी, आणि इथं त्याचं वाहन आहे गरुड. तर वाहन जेव्हा दाखवत असतात तर विष्णूचं वाहन जे गरुड आहे हे प्राणी रूपात नाही दाखवत, मनुष्य रूपाला दाखवत असतात दरवेळेस. तर प्राणी रूपात न दाखवता त्यांनी मनुष्य रूपामध्ये त्याचं वाहन गरुड दाखवलं आहे. विष्णू आहे आणि इथं लक्ष्मी बसलेली आहे आणि डाव्या हाताने तिथं आलिंगन दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर वरती आला परत हा कीर्तिमुख. हा कीर्तिमुख आलाय आणि त्याच्या मुखातून ह्या मोतिक माला किंवा पुष्पमाला त्याच्यातून अशा ह्या बाहेर पडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कीर्तिमुखाची स्टोरी तुम्ही सांगितली. परत आलं कलश आला त्याच्या हातामध्ये. तिचा म्हणजे परत हिचं बघितलं तर परत अनाटॉमी बघा किती कशी येते ती, शरीराची ठेवण वगैरे तिथे पण येते. हेअरस्टाईल बघताय का तुम्ही करायचं तर मग विष्णूचा म्हणजे मला माणसांनी पण मारायला नको, प्राण्यांनी पण मारायला नको,
म्हणजे त्याच्या एक टर्म्स अँड ज्या कंडिशन्स होत्या, ज्या काही अटी होत्या, या पूर्ण झाल्या. हा पूर्ण मानव पण नाही आणि पूर्ण प्राणी पण नाही, अर्ध मानव अर्ध प्राणी. त्याच्यानंतर शस्त्रांनी मारलेलं नाही तर आपल्या नखांनी मारलेलं आहे, म्हणजे तिथं शस्त्र पण येत नाही. नंतर घरात पण नाही मारलं, अंगणात पण नाही मारलं, घराच्या उंबऱ्यावर पण मारलेलं, दिवसा पण मारलं नाही, रात्री नाही मारलं. सूर्यास्ताची जी वेळ ती गोरज मुहूर्त जो म्हणतो आपण, त्या वेळेस त्याला मारलेलं होतं. तर ह्या हिरण्यकशिपूचा अवतार आपल्याला इथं बघायला मिळतो. हा हिरण्यकशिपू हा तो प्रल्हाद आणि ही त्याची मेना, त्याची पत्नी हिरण्यकशिपूची, ती इथं बघायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर परत लगेच पुन्हा एक पुराणातलाच अवतार दिलेला आहे, एक वामनाचा. यस बरोबर, वामनाचा अवतार. बरोबर. आणि आता काय केलं होतं, हे सोडा, हा वामन आहे बरोबर, त्यांनी बटूरूप धारण केलेलं होतं, म्हणजे विष्णूनी बरोबर, विष्णूनी बटूरूप धारण केलेलं होतं आणि तो बळीराजाकडे आलेला होता आणि त्यांनी बळीराजाकडे दान मागितलं होतं. काय दान मागितलं होतं? 3 भूमी दान मागितलं होतं बरोबर ना. तो जेव्हा बळीच्या दरबारात गेला, बळीदान करता म्हणून हे होता ना, बळीदान करता होता, तर त्यांनी काय केलं, 3 भूमी दान मागितलं होतं. तर दान पूर्ण कधी होतं किंवा ती प्रक्रिया कधी पूर्ण होते, जोपर्यंत तुम्ही ते उदक सोडत नाही किंवा पाणी सोडत नाही तोपर्यंत ते उदक पूर्ण होत नाही. हा वामन बघायला मिळतोय इथं, हा बळीराजा बघायला मिळतो, त्याच्या हातामध्ये हा कलश आहे पाण्याचा, आणि ते उदक सोडलं, त्यांनी काय केलं, त्याचं दान पूर्ण झालं आणि बटू वामनाचं नंतर रूपांतर झालं त्रिविक्रमामध्ये. 3 पावलं मागितलेली होती. 3 पावलं मागितली होती. हे 1 पाऊल त्याचं जमिनीवर आहे, 1 पाऊल त्याचं आकाशावर, आणि 3रं पाऊल कुठे? आपल्या डोक्यावर आपण इथं ना, आपल्या डोक्यावर. तर हा झाला त्रिविक्रमामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि 3 पावलामध्ये त्यांनी पूर्ण हे केलेलं. तर मग ही झाली तुमची पौराणिक गोष्ट. तर या पुरुषांनी काय केलेलं आहे? येस, परफेक्ट. अजून ते केस धरलेले. साहेब, थोडक्यात सांगायचं एकच का, बघ ह्या गोष्टी किंवा ह्या आपल्या जीवनात किंवा आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला नसा. परत आता इथं परत स्टाईल बघा, एवढ्या वर्ष जागेमध्ये इतकं छान कोरलेलं सर त्यांनी. आता याच्यामध्ये संगीत आहे, परत ही बासरी सारखं वाद्य आहे. नंतर ती एक लकेर घेतो ना, हे तुमच्या हातात बासरी सारखं दिसतंय, आणि इथं तान किंवा जी लकेर घेतो ना आपण, त्याप्रमाणे तिने असं तो कानाला हे लावलेला आहे. तर तो प्रसंग आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे परत संगीत हा परत आनंदाचा किंवा आपल्या उत्साहाचा तो भाग आला त्याच्यामध्ये. परत गणपती, गणेश, नंतर हे सेवक आहेत, सेवक सेविका, त्याच्यामध्ये परत हे घेतलं पुष्पमाला आहे, त्याच्यामध्ये पुष्पमाला हातामध्ये. परत इथं जया दिसतेच आहे, इथं परत डोक्यावरचा मुकुट वगैरे छान पद्धतीने तो हे केलेला आहे. दोन्हीच्या हातात कलशच आहे. दंड आहे किंवा कमलकलिका असेल त्याच्या हातामध्ये. आता इथे परत पुत्रवल्लभ बघायला मिळतं. आपले लोक बघा हुशार, काय ते गंध बिंद लावून बाळ आहे. तर ही ती बागाशी बाहेर दाखवली ना, बाहेर पुत्रवल्लभ दाखवली तशी दाखवलेली. आता इथं कसं होतं, तिचे अलंकरण वगैरे जे आहेत ना, हे छान पद्धतीने बघायला मिळतात. देवडा पावली उभी, त्याला देवडा पावली म्हणतात, त्याला देवडा पावली उभी, पायातल्या तोरड्या वगैरे बघा, अलंकरण मेखला, नंतर मेखला आलेली आहे, स्तनहार आलेला आहे, नंतर गळसरिका गळपट्टी म्हणतो ती आलेली, छान पद्धतीने केलं. आणि हे मागं असं ते शालीसारखा किंवा दुपट्टा सोडतो ना आपण, ते दुपट्टासारखं सोडलेलं आहे त्याच्या. परत पाठीमागं आहे आलं बघा, तो अंबाडा गजरा, तो हा ती हेअरस्टाईल आहे कानातले. पण तिचे कन्सेप्ट तेच, आपलं नातं कसं असावं. आता ही जाती आलस्याच्या याच्यामध्ये, तिचं तर जे पोस्टर जे ना, ते आलस्य जे म्हणतो आपण, जे आळस जे म्हणतो ना आपण, त्या टाईप. त्याच्यानंतर बघा हिल्स टाईप आहे बघा, आहे का, ही शैव याच्यातलीच आहे, कारण इथं आपल्याला डमरू बघायला मिळतोय बरोबर. इथं हा डमरू बघायला मिळतोय. आणि इथं थोडीशी इथं पण हिल्स वाटतात ना, हिल सारखा, पण ते हे लोक खडावा घालायचे त्यावेळेस. खडावा जे असायचा ते खडावा घालायचे. या इकडे आता इथे परत गजलक्ष्मी. या इकडे इतके दिवस तुम्हाला मी आता इतके वेळ सगळं अध्यात्म दाखवत होतो बरोबर आहे. स्त्री आहे आणि पुरुष आणि स्त्री आहे, हा संघ दाखवलेला आहे बरोबर. उत्पत्ती स्थितीला आहे
पुरुष प्रकृती म्हणजे तुम्ही काही पण नाव द्या, जोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही, ह्या गोष्टी पुढे एकत्र येणार नाही, तर तोपर्यंत ही सृष्टी पुढे चालणार नाही. तर स्त्री आणि पुरुष या जीवनाला काही अर्थच राहणार नाही. स्त्री संपूर्ण देवाचे, पुरुष तेव्हा संपन्न आहे. परत हे करत असताना हे चेहऱ्यांना हे करत असताना यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे असतात. हे आनंद घेतायत का फक्त उपभोग घेतायत? तृप्ती आहे, समाधान आहे का नाही, का फक्त तेवढी कृती झालेली बाजूला होऊन गेलेलं आहे. तर मग हे करत असं धर्म अर्थ मोक्ष काम जे म्हणतोय आपण, तर त्याच्यामध्ये ह्या सुद्धा महत्वाचं आहे का तुमची तृप्ती झालेली आहे, तुम्हाला आनंद मिळतोय, तुम्हाला त्या गोष्टीचं समाधान मिळतंय. ह्या अँगलने सुद्धा हे बघायला लागत असतं. ह्या अँगलमध्ये बघत असताना हिने काय केलेलं दुसरीकडे नाही. सर्व बोला यार, आता मी खूप बोलतोय मगापासून, सर्वजण बोला. मला इथं खूप अपेक्षा आहे तुमच्या सर्वांकडनं. हिने सफिशियंट त्याच्याकडे पाठ केली. तर एक डॉक्टर म्हणून, मेडिकल स्टुडंट म्हणून माझा प्रश्न आहे तुम्हाला, का हा विषय पाठ करण्यासारखा आहे? नाही. शिल्प हे सांगतंय, शिल्प किंवा ह्या पद्धतीने असं सांगतोय का ह्या विषयाकडे किंवा ह्या गोष्टीकडे तुम्हाला पाठ करून चालणार नाही. पाठ करून चालणार नाहीये. पाठ जर केली तर तुम्ही तो विषय सोडून देताय का त्याच्याकडे सबसे दुर्लक्ष करताय. पण हे करत असताना तुम्ही अजून काय करताय? डोळे झाकले. त्याच विषयाकडे परत येऊ आपण. इथे अजून 10 मिनिटं लागले तरी चालतील, पण मला शिकायचं आहे आता. तर हिच्याकडं तिने काय केलेलं आहे का त्या विषयाकडे बघते आणि डोळे झाकून घेतलेले. तर डोळे झाकण्यासारखा विषय आहे का? नाही. परत एवढं करत असताना तिने एक डोळा उघडा ठेवलेला आहे, एकच डोळा झाकलेला आहे. एक डोळा उघडा ठेवला म्हणजे तिची कुठेतरी क्युरिओसिटी, ती उत्सुकतेने बघते त्या गोष्टीकडे, ती उत्सुकता करते. म्हणजे हा विषय उत्सुकतेचा आहे का? तर नाही. सफिशियंट आपण जसं उघड्या डोळ्याने बघतोय किंवा उघड्या मनाने सगळ्या गोष्टी चर्चा करतोय, तर ह्या पद्धतीने हा विषय झाला पाहिजे. आणि हा जर विषय गेला नाही तर उद्याचे गायनेकोलॉजिस्ट तुम्ही कसे तयार करता? तर मंदिर फक्त तुम्हाला अध्यात्मात नाही शिकवत, धार्मिकताच नाही शिकवत, तर मंदिर तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा शिकवतात. आणि लोकशिक्षणाचा भाग, लोकांना हुशार करण्याचा भाग किंवा लोकांना शिक्षित करण्याचा भाग जर म्हणाल तर हे त्यावेळेचं उत्तम माध्यम. ही मकर आहे, मग कशी जशी दाखवली होती मकर, तर याला मकर तोरण म्हणून हे केलेलं आहे. कारण याच्यातून असं पुष्पमाला निघतात किंवा जो हा शेपटीचा जो पसारा गेलेला आहे त्याच्यामध्ये नक्षीकाम तयार झालेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी देवता वगैरे किंवा असतात त्याच्यामध्ये इकडने एखादी तिकडने कसे मकर तोरण पण आपल्याला बघायला मिळतं. तर तो एक आहे. पण एक नक्षीकामाने किंवा तो जो कलाकार आहे त्यांनी हे खूप छान पद्धतीने कोरलेलं आहे. आणि परत तसं तिथे एक छोटं शिल्प दाखवलं, तसं इथं एक छोटासा एक डमरू कोरलेलं आहे. जे कामाची जी पद्धत म्हणाल किंवा त्याची जी छंदी चालवण्याची पद्धत होती ते खूप छान प्रकारे बघायला. बारीक त्या दोरांच्या रेषा आयुष्यात गेलेल्या. परत इथे युद्ध बघायला मिळते. हा कीर्तिमुख आहे. माळा आहे ना, चारी खांबापैकी एकाच खांबावर आणि इथेच फक्त माळा बघायला मिळते. तर आमचं म्हणणं असं पडतं का त्यांनी त्याची कला दाखवली होती. एवढं बारीक आणि सूक्ष्म या पद्धतीचं काम मी करू शकतो. ब्रॅकेट्स जे आलेले आहेत ना, हे ब्रॅकेट जे आलेले आहेत ना, इथं काय बघायला मिळते ब्रॅकेट्सवर? हे उलटे नाक बघायला मिळतात. हे बघा उलटे नाक बघायला मिळतात. हे बघा खाना बघायला मिळतात. तर साधारणतः यादव कालीनचे मंदिर त्या मंदिरावर ह्या प्रकारचं हा एक इथं मंडप तयार झालेला आहे. हा एक मंडप तयार झाला. तर याला रंगशिळा म्हणून ओळखलं जातं. तर ही रंगशिळा साधारणतः चौकोनी पण बघायला मिळते आणि गोल पण बघायला मिळते. तर ईश्वराला तुमच्याकडच्या दोन प्रकारच्या सेवा अपेक्षित असतात. एक रंगभोग आणि एक अंगभोग. तर रंगभोगामध्ये काय होतं, देवाला स्नान करणे, कपडे घालणे, नैवेद्य दाखवणे, पुष्प वगैरे म्हणजे षोडोपचार जे म्हणतो, षोडोपचार ते षोडोपचार आपण देवासाठी करतो. म्हणजे स्नानापासून तर नैवेद्यापर्यंत भोग जो वगैरे आपण करतो ते झालं. पण त्याच्यामध्ये झालं ते रंगभोगामध्ये. आणि अंगभोगामध्ये, तर अंगभोगामध्ये तुमच्या अंगामध्ये जी कला आहे, जे तुम्हाला गायन येतं, नृत्य येतं, वादन येतं, तुमच्या अंगामध्ये जी कला आहे ती तुम्हाला इथं सादर करायची असते आणि ती देवासमोर दाखवायची असते.
अंतराळ आता मी तुम्हाला इथपर्यंत आणलंय, जेवढं काही मला माहिती होतं तसं आपण खूप शॉर्टमध्ये केलं. तसं अजून 2-1 तास आपण हारमार लागले असं, पण एवढं वेळ होतो शक्य नाही आता. तर इथपर्यंत आणलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आणताना अंतर्बाह्य कसं निर्मळ व्हायचंय, पुत्रवल्लभासारखं, दर्पणासारखं किंवा त्या स्त्री आणि माकडसारखं आपली स्थिती पण नाही व्हायला पाहिजे, की पुत्रवल्लभच व्हायला पाहिजे, देवाचं नातं आपलं तसं असायला पाहिजे. नंतर या संसारातल्या आपण या गोष्टी बघून घेतलेल्या आहेत. या करून या अंतराळामध्ये जेव्हा येतं तेव्हा द्विधा मनस्थिती का हे सगळं स्वीकारायचंय, सोडायचंय का काय करायचं. आणि तिथं जर जायचं असेल तर याच्यातल्या काही गोष्टी स्वीकारावं लागणार आहे, काही गोष्टी सोडावं पण लागणार. हे सगळं करून आपण तिथं जात असताना त्रिशंकू परिस्थिती झालेली आपली. इथं त्रिशंकू झालंय, इकडं किंवा इकडं जर गेलं तर हा आपला संसार आहे. इथं आलं तर परत उत्तरायण घे, तिथं ब्रह्मा वगैरे क्लिअर बघायला मिळतं. बघा तिथं बघायला मिळत आहे. इथं तुम्हाला यमुना मकरवर गंगा बघायला मिळते. इथं यमुना कासावरती यमुना बघायला मिळते. या पवित्र नद्यामध्ये आपण सुचिरभूत होतोय आणि मध्ये जातोय. त्याच्यानंतर तिथं कीर्तिमुखाची योजना केलेली असते, थोडंसं बदललं, त्याच्यामुळे ते कीर्तिमुख आपल्याला बघायला मिळत नाहीये. हे करून आपल्याला त्या याच्यामध्ये जायचंय, बरोबर, तो उमरावला नोंदायचंय. पण जातो तो जात असताना परत मध्ये जेव्हा जात बसतो तेव्हा सगळं आपण अलंकारण बघितलं, सगळं बघितलेलं आहे, नक्षीकाम बघितलेलं आहे. देवाचं घर आहे, त्याला काही त्याची अपेक्षा नाही, त्याच्यामुळे गर्भगृह हे नेहमी साधत असतं. तर आपण तिथं जायचं. तर ठरवा, ज्याला मध्ये जायचं त्यांनी जा, दर्शन घ्या मस्तपैकी, म्हणजे ती मनोभावे ती प्रार्थना करा. फक्त निघता काय व्हायचं, वरती जर बघितलं ना शिखरावरती, शिखर आहे ना थोडंसं 6 इंच थोडंसं हल्लेलं आहे बघितलं माणसं. पण हे शिखर बांधताना पण आता आपल्याला उंच शिखर कमीत 70-80 फूट दिसलं, तिथे एक अर्धा फुटात दिसतं. पण ती रचनाच करताना कसं करतात, साधारणतः एवढं शिखर येतं, एवढा भाग साधारणतः दगडी बनवतात. त्याच्यानंतर काय करतात, वजन वाढू नये किंवा म्हणून काय करतात, त्यात माती विटा वगैरे टाकून ठेवतात आणि बाहेरून तो दगड लागतो, म्हणून ते आपल्याला उंच दिसतं. कारण एवढं जर पूर्ण दगड केलं तर हे केलं. आणि काय थोडंसं म्हणजे तिथं पद्मकच आहे, कमळच आहे, तर थोडंसं हवे म्हणजे धक्क्याने म्हणा किंवा काही भूकंप म्हणा किंवा कसं काय थोडंसं काही बघायला मिळतं, तेवढं बघून घ्या फक्त. आणि आता परत थोडंसं पण प्रश्नोत्तर म्हणा किंवा असं काही शंका असेल तर ते बोलून निघूया. हा बाकीचे होते तेच ना. आपण सध्या उभा आहोत हे गोंदेश्वराच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराजवळ. पण पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराजवळ जरी उभा असलो तरी हे बऱ्याच क्षतिग्रस्त झालेले आहे. वरती शिखराकडे जर बघितलं तर याचं शिखर ढासळल्यामुळे हा एक प्रकारचा स्वर्गमंडप किंवा खुला मंडप हा बघायला मिळतो. त्याचप्रमाणे ही एक छानपैकी एक नक्षीकाम तयार झालेलं आहे. तसं तर शिल्पांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर माझ्या डाव्या हाताला वरती फक्त एक गणपतीचं शिल्प आपल्याला चांगल्या सुस्थितीमध्ये बघायला मिळतं. आणि आजूबाजूला जर बघितलं तर सगळे शिल्प खंडित झालेले किंवा निसर्गक्षत झालेले. त्याच्यामध्ये इथं नेमके काय शिल्प असावे याचा अंदाज येत नाही आपल्याला. पण हा मंडप खुला झाल्यामुळे किंवा क्षतिग्रस्त झाल्यामुळे एक खुलं आकाश आणि वेगवेगळ्या निसर्गाच्या छटा आपण इथून छान पद्धतीने अवलोकू शकतो. मित्रांनो, सध्या आपण शिरसाट सरांच्या माध्यमातून या मंदिराचा जो सगळा प्रवास केला आहे, शिवपंचायतन मंदिर म्हणजे नक्की काय, मंदिर नक्की आपल्याला काय सांगत असतं, याच्यावरची जी शिल्प आहेत ते आपल्याला नक्की काय संदेश देत असतात. खरं ती चित्ररूपाची भाषा ही सगळ्यांना सहजपणे समजते. हा ह्या मंदिर बांधणीतील जो महत्त्वाचा टप्पा असतो तो शिल्पांचा. त्याबद्दल सरांनी अतिशय सविस्तरपणे माहिती दिली. प्रत्येक शिल्प, प्रत्येक शिळा आपल्याला काही ना काही सांगत असते. याविषयी त्यांनी सुंदर अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं. खरं ते मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचं होतं. आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा मी या ठिकाणी भेट देऊन गेलो आहे, परंतु एक ठराविक काही गोष्टी मला समजत होत्या, परंतु त्या आज विस्तृतपणे समजल्यात असं मला म्हणता येईल. पूर्ण समजले असंही नाही, पण सरांनी जे सांगितलं ते जास्तीत जास्त आत्मसात करायचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून केला होता. खरं
मंदिरामध्ये या सगळ्या गोष्टीबद्दल, या सगळ्या माहितीबद्दल सरांची मनापासून धन्यवाद व्यक्त करावेसे वाटतात. या ठिकाणी आलो आणि एक म्हणता आम्ही साधारणपणे 15 ते 16 जण या ठिकाणी सरांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर पाहण्याचा सगळा प्रवास उरकून आता परतीच्या प्रवासाला लागलो आहोत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं सरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करावेसे वाटतात. धन्यवाद. गोष्ट आहे सरांनी मंदिर म्हणजे काय जे सांगितलंय. आत्तापर्यंत फक्त मंदिर आपण दर्शन घ्यायचं म्हणूनच मंदिरात जात होतो, पण मंदिर बांधणीमागचे काय उद्देश आहेत आणि मंदिर का बांधली जातात, मंदिरात फक्त धार्मिक भावनाच नाही तर मंदिरापासून खूप शिकण्यासारखं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी की मंदिरातून पूर्वीच्या काळी मंदिरामध्ये ज्या भावना असायच्या तर त्या भावनांमध्ये पांतस्थ लोकांना तिथं राहायला मिळायचं, तिथं त्याच्या निवासाच्या व्यवस्था व्हायच्या, तिथं जेवणा खाण्याच्या व्यवस्था व्हायच्या, हा एक उद्देश. तसंच मंदिरामधून जे शिकायला मिळायचं किंवा मंदिराच्या शिल्पामधून जे शिकायला मिळायचं, लिहिता वाचता येणं ही त्या काळातली, लिहिता वाचता न येणाऱ्यांसाठी मंदिरं खूप काही सांगून जायची. पौराणिक प्रसंग असतील किंवा काही त्या काळातल्या काही गोष्टी असतील किंवा जे काय झाले ते शिल्परूपाने जे कोरले ते अखंडपणे अनेक पिढ्यांना ते शिक्षण देत राहील किंवा नेहमीसाठी प्रत्येकाला तो एक ठेवा राहतोय आणि तो ठेवा जपण्याचं काम या मंदिरांनी केलेलं आहे त्या काळामध्ये. धन्यवाद. नमस्कार. मंदिरांना बोलकं करणारे आमचे मार्गदर्शक मित्र महेश शिरसाट सर. महेश शिरसाट सरांमुळेच आम्हाला हे मंदिर चांगल्या प्रकारे पाहता आले. या अगोदर आम्ही 4 ते 5 वेळा या मंदिराला म्हणजेच गोंदेश्वर मंदिराला भेट दिलेली आहे. यापूर्वीसुद्धा सरांना अगदी व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून आम्ही या मंदिरांच्या शिल्पांची थोडक्यात माहिती घेतली. अगदी अंबरनाथला गेलो तर अंबरनाथचं शिवमंदिर ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेस आवर्जून सरांना मी व्हिडिओ कॉल करून जी शिल्प समजत नाहीत तर ती माहिती घेण्याचा प्रयत्न सरांकडून करतो. सरांचं ज्ञान हे अफाट असतानासुद्धा सरांची जी सांगण्याची पद्धत आहे ही खूप चांगली आहे. मनामध्ये कोणताही अहंकार न बाळगता, जसं सरांनी रावणाचं एक शिल्प आपल्याला दाखवलं ज्याने कैलास पर्वत उचललेला, तर त्याच्यातील जो अहंकार आहे, जो महादेवांनी जसा दाबलेला, तर तो अहंकार सरांमध्ये आपल्याला जराही दिसत नाही. अगदी मन मोकळेपणाने सर त्यांचं हे ज्ञान सर्वांना वाटायचं काम करतायत. आज आम्ही सर्वजण जुन्नरवरून आलो आहे. यामागे खऱ्या अर्थाने ही अभ्यास सहल नियोजित करण्याचं सर्व श्रेय जे जात आहे तर ते आमचे मार्गदर्शक मित्र डॉक्टर अमोल पुंडे सरांना. अमोल पुंडे सरांमुळेच हे मंदिर पुन्हा एकदा सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पाहता आलं आहे. यापुढे सरांना आम्ही विनंती करणार आहोत की जुन्नर तालुक्यामध्ये यावं. सर या अगोदर जुन्नरमध्ये येऊन गेलेले, परंतु लेणी भेट भरपूर झालेल्या आहेत, नाणेघाटाची भेट झालेली आहे, परंतु जुन्नरमध्ये असलेली ही महादेवाची जी मंदिरं आहेत, ज्यात कोकरेश्वर असेल, ब्रह्मनाथाचं, पारुंडेचं असेल, नागेश्वराचं मंदिर असेल, या मंदिरांची माहितीसुद्धा सरांकडून ऐकण्याची आम्हाला खूप खूप इच्छा आहे. सर नक्कीच येतील. आजचा दिवस खऱ्या अर्थाने मी माझ्यासोबत माझे पिंपळवंडीचे मित्रसुद्धा, ज्यात प्रशांत वामन आणि गणेश भुजबळ आहेत, हे दोघे तसे नौखे आहेत भटकंतीच्या बाबतीमध्ये, परंतु आज त्यांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की या 2 ते 3 तासामध्ये मंदिर कसं पाहायचं हे सरांमुळंच त्यांना समजलंय असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. सरांचे खूप खूप धन्यवाद. बोलत नाही जास्त, पण माझं नाव साक्षी भोसले. मी BHMS स्टुडंट आहे आणि मी फर्स्ट टाईमच व्हिजिट करते आहे. सो मला म्हणजे मी नेटवरतीच बघत होते की खूप छान आहे मंदिर, खूप छान आहे मंदिर, म्हणून म्हटलं व्हिजिट घ्यावी. मग येता येता आम्हाला हे सर दिसले. म्हटलं सर तुम्हाला जॉईन होऊ का? मग सर म्हटले ठीक आहे चालेल म्हटलं. सर म्हणजे सरांनी इतकं छान समजून सांगितलं ना. जनरेशन म्हणजे यंग जनरेशन आहे ना, त्यांना त्यांच्यासाठी खूप शिकण्यासारखं ह्या मंदिरांकडनं. ही जी आपण जी मेडिकल स्टुडंट्स असो किंवा जी नॉर्मल स्टुडंट्स असेल त्यांनी काय लक्ष द्यावून म्हणजे लक्ष काय करायचं, काय निरखून काय बघायचं, नुसतं आलोय मंदिरात पाया पडलोय ते नाही व्हायला पाहिजे. आपण प्रत्येक मंदिराकडनं काय शिकावं काय नाही त्या सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत बाणंगे, बालरोगतज्ञ सिन्नर. आजपर्यंत मी मंदिर म्हणजे फक्त एक परमार्थाची जागा आहे की जिथे जाऊन शांततेने आणि देवाकडे काही मागणे ह्या उद्देशाने मी मंदिरात कुठल्याही मंदिरात यायचो. परंतु आज जे सरांनी आम्हाला सांगितलं
की मंदिर म्हणजे फक्त परमार्थ नाही आहे, तर तिथे अर्थ, काम आणि संसारामध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू आणि आपण जे काम रोज करतो, आपण जे समजतो, आपल्या जीवनात जो संघर्ष चालला त्याच्यासाठी आपण मंदिरात यायला पाहिजे. तिथे कोरलेल्या ज्या चित्रकृती आहेत त्यातून आपल्याला खूप सारा बोध मिळतो आणि त्यातून आपण आपल्या जीवनामध्ये त्या अवलंबल्या पाहिजे. फक्त परमार्थसाठी मंदिरात न येता आपण काम, अर्थ, मोक्ष ह्या गोष्टीसुद्धा इथून शिकल्या पाहिजे. आज सरांनी खूप छान पद्धतीने प्रत्येक आकृतीचा आणि प्रत्येक चित्राचा अर्थ समजून सांगितला, त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद.